तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. तर आपला प्रवास चालू होता मुंबईवरून चेन्नईसाठी. हा दुसरा एपिसोड आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. बघण्यासारखी भरपूर माहिती आहे आणि मस्त असा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला करू व्हिडिओला सुरुवात. थांबलेलं वातावरण बघा कसं आहे ना. द्या वाद कसलं झालंय. आता निघतोय बघा इथून. स्टार्टर मारलाय, बंपर टाकायच्या गाडीला. चिकुलबा कसला राडा झाला इथं. चला आता निघूया. इथून निघतोय. बंपर काढलेला, बंपर टाकून घेतला बघा. कसं दिसते महिना, दिसते का ना द्या बाद. बंपर पासिंगला काढलेला, काढून घेतला. मोया आला होता, बसून घेतलाय बघा. किंग आलाय बेंगलोरनं खाली करून. तर वर चढवली किंवा आता फक्त फोकल्याम हे आहेत का नाही, फोकल्याम चालू करायचे, वायरा जोडायच्यात. आता लक्षात येणार नाही माझ्या, मी खोलले. आता बसून घेतो. चला भावनो. गाडीतली हवा कमी झालेली, म्हणजे नायट्रोजन भरून घेतला मस्तपैकी. गाण्यानं नायट्रोजन भरला बघा. हां, आता टेन्शन नाही म्हटलं. नायट्रोजन एकदा भरला की मशीन लावल्या बाबा भावा दुकानात. नायट्रोजन भरला की टेन्शन नसते. आता काही विषयच नाही. लाईटा जोडायचं चालत बघा. संजय मिस्त्री आमचे टॉपचं कार्यकर्ते. वायरिंग केली, ताकद बांधलेली आहे खाली. घरात वायरा बिरा जोडून आता निघतोय भावानो. हे आमचं संजय मिस्त्री भागा टॉप. नाद करायचं नाही वायरिंगचा. उलटं सुलटं जोडून काहीतरी वाटोळ करणार. आता जोडलंय माझं उलटं. बघू आता गरम व्हायला लागल्या. भावानो भरपूर दिवसामधनं गाडी आणली कराडात. कधी आतमध्ये आणत नाही गाडी. भरपूर दिवसातून आणली. आलोय बघा दत्त चौकात आपल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघू शकता कसा आहे सीन. भावना पण मोबाईल टाकलाय दुरुस्तीला. तो मोबाईल घ्यायचा पहिला, डिस्प्ले टाकायला. सकाळी टाकला होता. आता जाताना बोललो जाताना घेऊन जाऊ म्हणून आतमध्ये गाडी आणली. बाईकवरनं आलो असतो. बरं पाऊस चालू होता म्हणून आलो नाही. तुला आता जाता घेऊन जाऊया आतमध्ये पेटलाईनला. बघू शकता ट्रॅफिकचं टायमिंग आहे. आज संडे आहे तसा करायला गर्दी राहणार. पण दिवशी गाडी पार्किंगला जागा नाही भेटत. उभा करायची मोबाईल घेऊन यायचं. त्याला फोन करतो घेऊन या बाहेर मग. चला बघू शकता कशी आहे गर्दी करायला आपल्या. हा असं आहे का. इथून पुढे सरळ पेटलाईन चालू होती आमची. चला भावानो आता घेऊ मोबाईल आणि येऊ. गाडी लावायला पार्किंगला जागा बघितली पाहिजे. कुंभो टाकलाय, राशन पाणी घेतलंय बघा. चला आता निघतोय. कराडात आहे आपण, निघतो. चला भावानो आता भरपूर वेळ झालाय. 7 वाजले. व्हिडिओ सोडायचा होता इंस्टाग्रामचा बोंबलला. तर चला निघूया. तर भावानो फायनली आपण कराड मधून निघालेलो आहे. पाऊस झालाय कमी आता. रिपरिप चालू आहे चिरचिर. तर निघालोय आता. आता जाऊ झप झप झप. भरपूर असा वेळ झालाय. आता रात्री झोप येणार 100%. पाऊस चालू असला तर रनिंग कव्हर नाही होणार. वेळ झाला तर उद्या बी गाडी खाली गेली असते. तरी पण आपण उद्या दुपारपर्यंत पोहोचण्याचा ट्राय करू. कारण आता गाडी झोपलो दिवसभर. सकाळी मी 6ला येऊन झोपलेलो. दुपारी 1 वाजता उठलो. कोणी सुद्धा उठवलं नाही. फोन सायलेंट करून झोपलेलो. कोणाचा काही येणं बोललं उचलायचंच नाही. तर चला आता काय विषय नाही. निघलोय आता. उद्या पोचू. उद्या सकाळी सकाळी बेंगलोरला पोचलो तरी उद्या दुपारपर्यंत चेन्नईला पोचते. चला करू ट्राय पोचलायचा. चला भावांनो करू प्रवासाला सुरुवात. ज्योतिबाच्या नावानं चांग भले. चला भावानं थंडी वाजून आली होती भिजल्यामुळं. मग काय कोल्हापुरात बघा मटणाव मारला ताव. म्हटलं थंडी घालवायचा एकच पर्याय. तर भावानं पाऊस चालू असल्यामुळं ना भरपूर वैताग येतो रनिंगचा. भूक लागलेली, थंडी वाजून आलेली. काल पावसानं भिजल्यामुळे थंडी वाजायला लागली. म्हटलं तांबडा पांढरा रस्सा वाढायला लागतोय कोल्हापूरचा. मग काय कोल्हापुरातच थांबलो. जेवण वगैरे केलंय कोल्हापुरात. मस्त असं जेवण केलं. तर कुठल्या हॉटेल हे आपलं 7-12 हॉटेलवर थांबलेलो. खाली मागं कारण लेट झालं. मागे मित्रापाशी थांबलेलो. एक मित्र भेटलेला त्यापाशी थांबलेलो. त्यापाशी 1 तास 1.5 तास गेला. त्यामुळे वेळ झाला. म्हटलं आता पुढं जावं कोल्हापुरात. तर वैताग आला. भूक तर जाम लागलेली. 7-12 काय जेवायची इच्छा नव्हती माझी. काय जेवण नसतं बरोबर. पण म्हटलं आता तांबडा पांढरा खायचंय चांगलं. तर मग चला मग जाऊ म्हणलं. मग 7-12 जेवलो मस्तपैकी. ताव मारलाय.
आता बघू. पाऊस चालू आहे रिपझिप वैताग आलाय. पावसात गाडी चालवायची इच्छाच होईना झाल्या. तर चला भाऊ आता निघूया. बघू शकता पाऊस रिमझिम चालू आहे सारखा. तर आता निघतो इथून. चला भाऊ निघूया आता वाजले 10. आता निघायचं इथून. मस्त असं जेवण झालंय. 2-3 भाकरी वडल्यात. मस्त असा रस्सा विस्सा दणका लावलाय खरडा मटणाव. आता निघूया भावना. चला. तर भावना आपण पोचलोय महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्टला. पाऊस बघा कसा तुफान चालू आहे. वैताग आला. एसी लावली की गार लागतंय. तरी पण लावायला लागते काच क्लिअर करायला. गार लागते. हा 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 हा. विषय गंभीरतेचा आहे बघा. महाबळेश्वर मध्ये आल्यासारखं फिलिंग झालंय. आणि काय रांडेने काहीतरी करून ठेवलंय बघा. काय हे गाडी बंद पडले काय टेलर. किती उशीर झाला. 10 मिनिटं झाली उभा राहिले अजून हलतेच. तर चला आता भावना बॉर्डरचा काटा पास करून घेऊया. बघूया आपलं वजन किती येतंय. वजन आपलं असणार आहे 100 किलो. फक्त आणि फक्त 100. भावना करून घेऊया काटा पास. पाऊस बघा कसा आहे असं दाखवायला लागते. लय बेकार अवस्था आहे. अशा तऱ्हेने टेलर वाला हल्लेला आहे. आता बघूया आपलं वजन किती येते. तो बघा ड्रायव्हर पुसतोय बघा कसा बघा काच पुसतोय आहे का. असं काच पुसायचं तर लपडं नाही आपल्याकडे एसी मुळे. पुस काचा पुस पुस पुस. चला हल्लंय आपलं आता. घालतो काट बघा. बघा आता आपलं वजन किती येतंय. लागलं पळायला काटा. 2130 आले माझ्या सकट बघा. 2140. हा 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 कुठला तो बघा. 2140 आले. आपलं किती वजन आहे म्हणजे गाडीचं आपलं आहे 1900. 2140 120 किलो माल आलाय आपला. तर चला असू द्या काही विषय नाही. चला बाबा नो. आता बंपर टाकलाय. आता काय बॅरियर ठेवतोय. आता बंपर टाकून आलोय. आता बॅरियर सकट सगळं घेऊन जाणार. मागच्या वेळी नुकतं डबड उडवलं होतं. आता बॅरियरच नाही येणार. फक्त दगडाचं बॅरियर नको आहे. प्लॅस्टिकचं लय लांब उडवीन मी. चला इथं एंट्री घेतात बघा. ही चोर हे जाव का एंट्री द्यायला निघाला ड्रायव्हर. अशी आहेत भंगार. त्यांना एंट्री द्या. सगळं पेपर क्लिअर असून सगळं असून अंडरलोड असून एंट्री द्या. भंगार बोडेजीराव भंगार आरटीओ भंगार. महाराष्ट्रातला तर सगळ्यात भंगार आहे. आता टॉपला यायला लागले महाराष्ट्र करप्शनच्या बाबतीत. पोलीस खातं आणि आरटीओ खातं. भिकार चोट भंगार. तर चला भावना आता केले बॉर्डर पास थाटात आणि रुबाबात. आता जाऊया आपण डायरेक्ट कर्नाटकात. आता बेळगाव पर्यंत असंच किसकं खायचं आहे की धाडा 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 धड निघायचं आहे. तर चला आता झालाय वेळ भरपूर. झोप काय भेटायचं नशिबात नाही आपल्या. चला बघूया. बेळगाव अजून 91 आहे. चला भावानो भेटू पुढं. भावानं रात्री 1 वाजता झोपलेलो आपण. जास्त लांब पण आलो नाही. नेपाळीच्या तिथं पुढं आलो झोपलो. कारण पाऊसच एवढा होता डचक्यात काहीच दिसत नव्हतं. 2 वेळा डचक्याला आदळलो धडाधड. म्हटलं आता झोपलं पाहिजे. झोप काय आली नव्हती पण पाऊसच एवढा होता ना काय पुढचं दिसत नव्हतं. खड्डे बिड्डे दिसत नव्हते पाण्यामुळे भरलेले. धडाधड आदळली गाडी. त्यामुळे दिली ताणून. असू आज खाली झाली असते गाडी दुपारपर्यंत. जाऊ दे म्हणलं आहे घालते झोपून टाकूया. झोपलो. आता उठून निघलोय बघा 4 वाजता. आता मारतो रनिंग. चला निघूया. युट्यूबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल. चला तरी म्हणून रस्त्यानं गाड्या कमीच आहेत पावसामुळे. आता पाऊस थांबला की उठून निघलोय. चला भावानं करू आता झन रनिंग पास. तर भावना आपण पोचलोय बेळगाव मध्ये. बेळगाव पास करून पुढं हे बघू शकता. हे असं विधान परिषद बांधले ना. विधान भवन काय आहे ते दिसते. नाद्या बा दिसते का ना. खतरनाक वातावरण असलं पावसाचं आहे बघा. पाऊस चालू आहे. आपली धन्नू लय बेकार अवस्था आहे. बंपर जोडलाय बघा. बंपर कसा दिसतोय.
पाहुणे आहे का? चला निघूया. थांबलेलो बा म्हटलं सीन घेऊया, खतरनाक दिसत होतं जरा. तर चला निघूया. सकाळ सकाळी येत चहा प्यायला बेळगावच्या टोल नाक्यात चहा प्यायला थांबलेलं लागले. धरणं आपली टोल नाक्या पलीकडं असं कंटिंग आहे हिरेबावडी, तिथं थांबलो चहा प्यायला. मस्त असं चहा घेतला, परत झोप यायला लागलेली. चहा घेतला, आता निघूया. चला निघतो आता. भावना पावसामुळे भरपूर असा वेळ झालाय आपल्याला. अजून मी बेळगाव क्रॉस करून अजून हुबळीच्या धारवाडला आहे आता. आपला हिरेबागवाडीचा टोल क्रॉस करून आलोय आणि अजून पाऊस चालू आहे बघा. बघू शकता किती पाऊस आहे. काय राव या पावसाला झालंय अड्यागत करत या. काय रनिंग क्रॉस झालेला नाही आज. गाडी संध्याकाळपर्यंत खाली व्हायला पाहिजे होती. काय बोंबाललंय सगळं. आता उद्या होईल सकाळी, काय विषय नाही. असू द्या आहे घालू तिकडं. झोप आली होती. पावसात काय दिसत नव्हतं. पाण्यात खड्ड्यात पाणी साचलं होतं, त्यामुळं काय कळायचं. धडाधड आदळली गाडी. एकतर मोकळी गाडी, 100 किलो माल असेल आणि आदळायला लागली. त्यामुळं मग झोपून टाकलं. रात्री 1 वाजता झोपलो, सकाळी 4 वाजता उठून निघलो. परत निघलो आता झन 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 निपाणीला झोपलेलो. निपाणीवरच चालू आहे. रात्री 8 वाजता घरातनं निघलोय कराडातनं आणि निपाणीला 1 वाजली मला यायला. जेवण वगैरे करून एका मित्राकडे जायचं होतं, त्याचं एक काम होतं थोडं, ते केलं आणि तिथनं इकडं आलो. त्यामुळे वेळ झाला भरपूर. आता मिनिमम बेंगलोरला पाहिजे होती गाडी. कंटिन्यू गेलो असतो ना तर बेंगलोर पास झाला असतो. तर चला असू द्या. आली झोप आणि काय दिसत नव्हतं. थंडी पण वाजत होती. AC लावली की गार लागायचं. बाष्प पकडायचं. आता बघा कसं क्लीन आहे. आता सकाळचं दिवसभर आता थांबवत नसतो संध्याकाळपर्यंत गाडी नॉन स्टॉप. आता संध्याकाळी जेवायला डायरेक्ट स्टॉप. तर चला आता भावांनो करू रनिंग फटाफट क्रॉस बेंगलोर पास. चला. गुड मॉर्निंग भावांनो. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल. चला झाली सकाळ आपली कर्नाटकमध्ये चालू आहे. चला भावांनो आपण पोहोचलोय धारवाडच्या स्वागतला. आता डिझेल टाकी फुल करून घेऊया. इथं फुल केली की डायरेक्ट बेंगलोर पास करूनच मग. चला डिझेल टाकी फुल करूया. पंपात पोहोचलोय. हा इंडियन ऑइलचा स्वागतचा पंप आपण नेहमी टाकतो डिझेल. इथं डिझेल क्वालिटीचं भेटतं, इकडं ॲव्हरेज देतं. तर चला डिझेल टाकूया भावांना, बघू किती बसतंय. तर डिझेल टाकी फुल करायची चालू आहे. किती बसते बघूया. झाली फुल. अंडे डिझेल कटचं लिटरभर 35 लिटर बसलं बघा. 32 ते 63 रुपये. चला काय विषय नाही. 520 किलोमीटर झाले गाडी. 520 भागिले 34 लिटर ॲव्हरेज बघा किती पडले. 15.29. पावसामुळे गाडीने ॲव्हरेजच दिले नाही. पाऊस चालू आहे त्यामुळे ॲव्हरेज दिलं नाही. 15 दिले. माल हलका आहे तरी पण दान आदळत होतं आणि टाप घेर काय लागलाच नाही, त्यामुळं काय ॲव्हरेज दिलेलं नाही. तर चला आता इथून पुढं तर दिवसा 1 नंबर दिला ॲव्हरेज, काय विषय नाही. काढू ॲव्हरेज व्यवस्थित. चला आता निघूया इथनं, कारण भरपूर वेळ झालाय. वाजले बघा 8 वाजले इथंच धारवाडला. हे हात एक मध्ये येतो सारखा कसा काय मान. तर 8 वाजले. तांदळाची पिशवी फुटली बघा, होल पडला बारडीला लागून, पसारा झालाय. चला निघूया. भावना आपण हुबळी केले क्रॉस आणि हुबळीला पण बघा असे फाईनला कॅमेरा लावले, त्यामुळे लेफ्ट लाईन धरून चालायची. तर आता जाऊ झपाझप रनिंग मारू. 8:30 वाजले. 4-5 वाजेपर्यंत बेंगलोर गाठू आणि उद्या सकाळी खाली करू. आज पोहोचणार संध्याकाळपर्यंत, काय का होईना. नॉन स्टॉप जाणार आहे चेन्नईपर्यंत. ॲड्रेस बघितलं नाही ऑलरेडी कुठला आहे, आता बघतो कुठला आहे आणि सुटतो. तर चला भावना निघूया. आताशी लागलाय चांगला रोड
आणि ह्या रोडवर ना आता मागचा रोड होता कंबारड घायला आला धडा धडा धडा. गाडीत लोड कमी आहे हो, त्यामुळे आदळत्या गाडी. 60-70 किलो लोड आहे एक साईडला एकदम आहे. एवढाच आहे हो, लय नाही. 2100 किलो रात्री गाडी आली होती, 2100 काहीतरी. त्यातलं आपलं 70 घालवलं तर काय राहत नाही. बंपर टाकलाय ना आता बरोबर. हा म्हणजे ते वजन जास्तीत जास्त 60 ते 70 किलोचं वजन आहे गाडीत. आणि रात्री आपण बंपर टाकलाय, त्या बंपरचं 40 किलो वाढले. आपला पुढचा बंपर टाकलाय आपण, त्याचं वाढलं. बंपर टाकला म्हणजे का सारखी घासाघाशी होते कुठं ना कुठं. त्यामुळे बंपर टाकून घेतला. ते पुढचा आहे तो आपला प्लॅस्टिकचा बंपर आहे. जरा धपका दिला की लगेच आत जातो. आणि महत्वाचं काच वगैरे साफ करायला येत नाही. बंपरवर कसं पाय देऊन काच वगैरे पूर्ण साफ करायचं. त्या प्लास्टिकच्या बंपरवर पाय दिला खाली जातो बंपर. चला काही विषय नाही भावांनो. निघलोय आता, हुबळी पास केले. आता झप झप जाऊ घाटू बेंगलोर. आता कुठेतरी नाश्ता करूया चित्रांना मस्त पैकी क्वालिटी. चला चला आता टोलवर आलो. आता इथं नाश्ता भेटतो एक नंबर असा. त्या नाश्ता करूया इथं. बघू शकता हात करतोय बघा तो काम. हात करतोय पण जायला पलीकडे रस्ता नाही. बघू शकता हात करतोय तो. चला बघूया आता, लावू गाडी आणि नाश्ता करू. पहिला आता टेम्पो आहे बघा. टेम्पोमध्ये नाश्त्याला भेटतं सगळं, पुरी भाजी चित्रांना. आपण चित्रांना खाणार निघून जाणार. चला नाश्ता करू. नाश्ता काय थांबलोय बघा. पुलाव घेतला मस्त. पुलाववर आता लावतो दणका. गाडी लागली आपली पलीकडं. मस्त असा नाश्ता करतो. पुढं निघायचं, जेवण करायचं. बघू पुढं. तर भावानो मस्त असा नाश्ता झालाय आणि आता निघतोय. आता डायरेक्ट जेवायला स्टॉप घेणार आहे. आता काय कुठं स्टॉप नाही. तर असा हॉटेल होतं एक. हॉटेल म्हणजे तो छोटा हातीवाला आहे. त्यानं हात करतो बघा कसं सगळ्यांना बोलवतोय. मला पण हात केला. मग थांबलो, मस्त असा नाश्ता केला. कारण मी पुढं थांबतो पण थांबलो, बोललो एखाद्याची मदत होऊन जाईल. हात करतो एवढाच. मग थांबलो आणि नाश्ता केला. होतो बऱ्यापैकी. आपण राईस खाल्ला, पुलाव राईस. आणि आता निघतो इथून. तर चला करू प्रवासाला सुरुवात. तर चला भावांनो निघूया आपण बेंगलोरच्या दिशेने. आपल्याला जायचंय चेन्नईला. भावांनो आपण पोहोचलोय आता हा दावणगिरीच्या टोलवर. हा दावणगिरीचा टोल आहे. टोल क्रॉस करतो. इथं तात्या उभा असतात. पटकन तात्याला थड मारून निघायचं आपल्याला. भरपूर असा वेळ झालेला आहे आणि इकडं अजिबात पावसाचा ठिपूस नाही राव. एक नंबर असं वातावरण झालेलं आहे. बघू शकता कसं आहे, नाद्या भात. हा विशेष नाही, एक नंबर वातावरण चाललंय. असं असलं की जरा बरं वाटतं रनिंग करायला. भलं ऊन पडू दे पण पाऊस नको त्यो. पावसात राव व्हायचा किचकिच किचकिच. खड्डे दिसत नाही काय नाही. रात्री खड्ड्यात पाणी साचलं होतं. दान दान गाडी आदळत होती. कळत नव्हतं कुठं खड्डा आहे कुठं पाणी आहे. तर असं त्या काय विषय नाही. चला हे टोल हेबाळूचा पास करू आणि पोचू बेंगलोरला. पुढे जेवायला थांबायचं शेऱ्याला आपल्याला. अजून भरपूर वेळ आहे, 12 वाजलेत. पोचतोय आपण टायमिंगला. चला थांबले चित्रदुर्ग. मस्त हवा चालू आहे एक नंबर अशी. आपली धन्नू लागली इथं. जरा थोडासा रेस्ट घेऊया बोललो आणि थांबलेलो. तर चला भावना आता निघूया. निघायचं आपल्याला, थांबायचं नाही. टाइमपास. थोडं 2-3 गाड्या गेल्यात, त्यांची भेट घ्यायची, निघायचं. चला पण पोचलोय जैन धाब्याला आपल्या. पोरं आमच्या हौद्यात तर पोरं स्विमिंग टँकच केलाय पोरांनी. बघा बघा, आंघोळ करायची म्हटलं तर पोरांनी घाण केली वाटतं. स्विमिंग टँक करून टाकलाय त्याचा. पावसाला आजारी पडायचा धंदा. चला आता जेवण करू मस्तपैकी. आपला सातारकर जैन हॉटेलवर आलोय. सातारकरवर जेवतो आता मस्तपैकी आणि निघू. चला तर भावना तर मस्तपैकी जेवण केले. शेंग भाजी रोट्या. हा 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 एक नंबर जेवण झालं. एक नंबर. सातारकर धाब्यावर थांबलेलं बघा. जेवण केले. आता
निघायची तयारी आहे इथनं. फटाफट निघूया आणि बेंगलोर क्रॉस करून थांबू पुढं कुठं तरी. तर चला भावना, आपण जेवण वगैरे करून निघलोय. आता पोचलोय तुमकूरला आणि थोडासा पाऊस आलाय, बघू शकता कसा पाऊस आहे. आणि ह्या तुमकूरच्या ब्रिजचं बघा काम झालंय. वर्ष झालं राव काम होते याचं. कसलं काम करते काय माहिती. वर्ष झालं अजून चालू झालं. वर्ष 1.5 वर्ष होत आलं. लय ट्रॅफिक लागतं संध्याकाळचं इकडे. येताना तिकडनं तर लय लागतं, जाताना एवढं नाही. आणि वरनं अचानक पाणी पडतं, त्यामुळे आपलं घाण करणं काढून घ्यायची गाडी. तर चला भावानं आता पोचू बेंगलोरला. अजून ठरलेलं नाही माझं कुठनं जायचं, आंध्रावरून जायचं का कृष्णागिरीवरून जायचं. तर बघूया आता ठरवू पुढं गेल्यावर. माझा अंदाज आहे कृष्णागिरीवरून गेलेलं बेस्ट राहील. पण आता पुढं थांबून पहिले लोकेशन घेतो कुठल्या साईडचं आहे. त्या साईडचं असलं तर तिकडून जायचं, इकडचं असलं तर इकडून जायचं. बघूया कुठला आहे. चला आपण चहा प्यायला थांबलेलो बघा. इथं अशी टपरी आहे तुमकूरच्या टोल नाक्यावरती. हा टोल नाका आहे आणि इथं थांबलो चहा प्यायला. असा चहा घेतला आणि आता निघतोय. चहा घेतला आता बोललो दाबसपेठवरून जायचं काय, त्या पार्टीला लोकेशन विचारतो. दाबसपेठवरून जायचं असेल तर इकडून जायला लागल. तर बघूया आता कुठून जायचं काय. त्यांना काय अजून सांगितलेलं नाही, आपल्याला लोकेशन नाही दिलेलं. तर लोकेशन घेऊ त्याच्याकडून आणि निघू. तर बघू शकता आपली धन्नू कसे नाद्याबाद बंपर काल लावलाय, कसा दिसतोय. नंबर 1 काम आहे का नाही. झेंड्याचाच जरा कार्यक्रम लागलाय, कुत्र्याने कार्यक्रम लावलाय. उभा होतो कुत्रीने ओढलंय ती एक साईड. आता हे पण आहे इंग्लंड, हे बी इंग्लंड मध्ये एक भगवाला आवाजा टॉपचा. तर चला भावानं निघूया आता इथनं. निघायचं झालंय टायमिंग. त्याला फोन लावतो पहिला, लोकेशन घेतो नक्की कुठलं आहे. 2 लोकेशन आहे, सोलावरमचं एक आहे, तांबोरमचं आहे. आता जायचं कुठं बघूया. चला बघू शकता नजारा आणि मोसम काय झालाय भावानो, 1 नंबर नाद्याबाद. तर चला निघूया. भावानं इथं चहा प्यायला थांबलेला एक विषय झाला. बेड रेस्ट पडले होते ह्याच्यावरनं, हायवेवरून जाताना कुठल्या तरी गाडीचे. तर या कामगार लोकांनी उचलले बघा. तिथं उचलल्यानंतर एक तथाकथित कार्यकर्ता आला, सामाजिक कार्यकर्ता. तुम्ही कशाला उचलले. या बिचाऱ्यांना मारहाण केली. बिहारी लोक होती, तिथला लोकल असल्यामुळे त्याला मारहाण केली आणि त्यांच्यावर दादागिरी करून वरून त्यांच्याकडून पैसे मागत होता की तुम्ही पैसे द्या, ते बेडरेस माझाच आहे. ह्याचा काय नव्हतं, असाच बेवडा होता आणि तो घेऊन गेला. यांना मारहाण केली. बिचारा बिहारी 20-25 जण होते. 2 मिनिटात दुमसला असतं याला. पण काय ते बाहेरच्या गावात कमवायला आल्यामुळं त्यांना सोडून दिलं त्यांना. आणि ह्या बिचाऱ्यांना दादागिरी करून ते बेडरेस पण नेले त्यांच्याकडून, वरती मारहाण केली यांना. अशी भिकारचोट लोक असतात बघा. तर चला भाऊ, हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला भावांनो, लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.